हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मी मागील 9 वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो आणि इतर एक्झाम्सला सुद्धा शिकवतो. विद्यार्थी मित्रांनो, मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय शिकवतो. आपल्या टेक्स्टबुक प्लॅटफॉर्मवर युट्यूबवर मी लाईव्ह सेशन्स घेतो. त्याचे टायमिंग बद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि आज एक महत्वाची अपडेट, एमपीएससी एक्झाम 2024 या वर्षी होणाऱ्या परीक्षा आणि झालेल्या परीक्षांचे निकाल कधी लागणार याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत या सेशनवर बनून राहा आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण सेशनला आजच्या स्टार्ट करूया लवकरच. डेली क्लासेस, जसं मी म्हटलं, माझा 3:30 वाजता एक पेड क्लास असतो आहे. 3:30 ते 4:30 वाजता फास्ट ट्रॅक कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ला अनुसरून आपण यामध्ये सेशन घेतो आहे. जो स्टार्ट झालाय आत्ताच मागच्या महिन्यामध्ये. याचे झालेले सेशन तुम्हाला रेकॉर्डेड भेटून जाईल पेड क्लासचे. याचं सबस्क्रिप्शन खूपच कमी पैशात तुम्हाला भेटणार आहे, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार. त्यानंतर आपलं युट्यूबवर एक डेली सेशन असतं क्वांट आणि रिझनिंगचं, ठीक आहे, तो फ्री क्लास असतो सगळ्यांसाठी. त्यानंतर आपण पुन्हा 6 ते 7 टेक्स्टबुक प्लॅटफॉर्मवर पेड क्लासच्या माध्यमातून येतो, ज्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईनची एक डिटेल बॅच सुरू आहे, ज्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि कम्प्रेन्शनचे सेशन आपण त्यामध्ये घेतो. आणि आपला डेली टेक्स्टबुक प्लॅटफॉर्मवर एक फ्री क्लास असतो, ठीक आहे, ज्यामध्ये आपण एक सिरीज चालवतोय, ज्यामध्ये आता आपली एक सिरीज सुरू आहे, दॅट इज विजयपथ सिरीज म्हणून एक विजयपथ सिरीज आता एक सुरू होणार आहे. आणि आता जी चालू असलेली सिरीज आहे अभिनय तो कवी नाही, एक मॅथ्सची सिरीज आपण सुरू केलेली आहे, ठीक आहे. तर ती सिरीज पाहायला तुम्ही विसरू नका, ज्यामध्ये आपण महत्वाचे टॉपिक आणि ट्रिक्स घेऊन येतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर हा एक सेल सुरू आहे, कॅच द डील म्हणून. यशोदा एमपीएससी राज्यसेवाची 2025 ला आपली जी एक बॅच येणार आहे, त्या सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 30,874 रुपये. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कोड यूज करायचा आहे कॅपिटल लेटर मध्ये MAKARAND, कॅपिटल लेटर मध्ये मकरंद हा कोड यूज करायचा आपल्या कुपन कोड मध्ये, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024 त्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटत आहे 3,639 रुपयात, ज्यामध्ये 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटत आहे. यामध्ये पण आपल्या कुपन कोड मध्ये तुम्हाला कोड यूज करायचा आहे MAKARAND. तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटून जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि माझे जे क्लास आहे टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर, जे युट्यूब क्लास जे तुम्हाला म्हटलं, तर 5ही दिवस युट्यूब क्लास असतो, पण त्यात थोडेसे चेंजेस आहे की आता युट्यूबवर मी सोमवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी 5 वाजता येणार, करेक्ट. आणि जे 2 दिवस आहे मंगळवार आणि बुधवार, हे आपले फ्री क्लासच्या माध्यमातून 5 वाजता आपण टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर येणार. म्हणजे डेली आपला क्लास राहणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर वळूया, तुम्ही ज्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहे त्या सेशन कडे आपण वळूया. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला माहिती असेल की जी राज्यसेवाची जी परीक्षा होती, एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस, करेक्ट, ती आता ऍक्च्युली 30 जूनला जी होणार होती, जूनच्या महिन्यामध्ये एमपीएससीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे मराठा आरक्षण आहे, ठीक आहे, जोपर्यंत प्रॉपर तोडगा निघत नाही, मराठा आरक्षणाचा प्रॉपर तोडगा निघत नाही, तोपर्यंत पुढील अपडेट बद्दल काही सांगता येत नाही. म्हणजे क्लॅरिटी त्यांनी नाही दिलेली आहे. आणि तोपर्यंत जाहिरात सुद्धा काढता येणार नाही. म्हणजे एक्झाम सुद्धा पुढे जाऊ शकतात, म्हणजे जूनच्या पण पुढे जाऊ शकतात, असं त्यांनी अपडेट दिलेलं आहे. म्हणून जे आपण म्हटलं होतं की जी एप्रिलला एक्झाम होणार होती, मग आपण म्हटलं की जूनला जी एक्झाम होणार होती त्याबद्दल थोडासा म्हणजे एक इथे डाऊट असा आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. त्याच्यानंतर सेम इश्यू आपला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुद्धा झालेला आहे. जी 16 जूनला आपली जी एक्झाम होणार होती, ती लोकसभेच्या इलेक्शनमुळे ही लांबवण्यात आलेली आहे. पण आता मला सांगा, जून नंतर जाहिरात द्यायला काही प्रॉब्लेम नव्हता विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट. जून नंतर यामध्ये आपलं म्हणजे जर येत आहे तर विद्यार्थ्यांचं इथे नुकसान होतच आहे. याचा आयोगाने मला असं वाटतं की विचार करायला पाहिजे, ठीक आहे. ज्यांचे वय वाढत आहे त्यांना एक वेगळंच टेन्शन येत आहे, तर त्यामुळे ही जी एक्झाम आहे हे पण आपण एक्सपेक्टेड पकडून चालू की जी जून मध्ये होणार होती ही थोडासा होऊ शकते की डिले होईल, किंवा जून मध्ये होण्याचा नाकारता येत नाही, म्हणजे जून मध्ये एक्झाम होण्या नाकारता येत नाही. पण आपल्याला हे पकडून चालावं लागेल की जोपर्यंत हे आरक्षणाचं जी क्लॅरिटी भेटत नाही तोपर्यंत थोडंसं कठीण वाटतंय, करेक्ट. जसं आता बघा, ग्रुप सीचा जो मागच्या वर्षीचा जो पेपर झालेला होता, ठीक आहे,
ज्याचा मुख्य परीक्षेचा निकाल आणि जे स्किल टेस्ट तुम्ही म्हणत आहे, तर मुख्य परीक्षेचा जो निकाल जो होता तो लावायला हवा होता. एक्सपेक्टेड आहे की तो पुढच्या हप्त्यामध्ये यायला पाहिजे. आणि जेव्हा याचा निकाल येईल मुख्य परीक्षेचा, तेव्हापासून तुम्हाला 1 ते 1.5 महिना भेटणार स्किल टेस्टचा एक्झामसाठी. म्हणजे 1 ते 1.5 महिन्याचा तुम्हाला तिथे कालावधी भेटणार आहे प्रिपरेशन करायसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, होप सो की हा ऍटलीस्ट ग्रुप सी चा तरी जो एक्झाम झाली आहे याचा मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे हा म्हणजे पुढील वीक मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. पण डिले होईल हे नाकारता येत नाही. त्यानंतर बघा आपलं समाज कल्याण, बरोबर आहे. समाज कल्याण एक्झाम बद्दलही तुम्हाला माहिती असेल की पहिले टेंटेटिव्ह डेट दिलेली होती. परीक्षा घ्यायला काही हरकत नव्हती विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात पण दिली होती, पोरांनी फॉर्म पण भरले होते, करेक्ट. पण आता त्यांनी पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा सांगितलेला आहे. त्यामुळे याचे जे काही रिक्रुटमेंट्स आहेत ते स्थगित करण्यात आलेले आहे. म्हणजे अनिश्चित काळासाठी ते पुढे गेलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपलं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन राहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इतर मागासवर्गीय अधिकारी ची एक्झाम होती. ही क्लास 2 ची पोस्ट आहे, माहिती असेल तुम्हाला, करेक्ट. क्लास 2 ची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससीच्या मार्फत परीक्षा घेण्यात येतात. ठीक आहे. त्यामध्ये पण तोच मुद्दा आहे, याची परीक्षा व्हायला हवी होती पण इलेक्शनचा वारा असल्यामुळे ही परीक्षा जरा थोडंसं डिले होणार आहे. मला हे सांगा, हे सुद्धा आपल्या आयोगाचंच काम आहे किंवा म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचं काम आहे की या परीक्षा घेणं. पण मला सांगा, लोकसभेच्या इलेक्शनला एवढं इम्पॉर्टन्स दिले आहे की या जेवढ्याही आपल्या एक्झाम आहे म्हणजे ज्याने पोरांचं भविष्य घडणार आहे, या भविष्य घडणाऱ्या एक्झाम्सला डिले होत आहे. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे. पण ही एक्झाम्स आज ना उद्या होणारच आहे, फक्त थोडासा इथे डिले होणार आहे. मग एक्सपेक्टेड आपण असं म्हणू शकतो की हे पण जून नंतरच शक्यता टाळता येणार नाही. त्याच्यानंतर बघा आदिवासी विकास भरती. ठीक आहे. आदिवासी विकास भरती विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा एक्झाम, याचे पण फॉर्म भरून घेतलेले. ही परीक्षा ऍक्च्युली व्हायला हवी होती, करेक्ट. ही परीक्षा आता मला सांगा प्रशासनात म्हणजे जेवढी आता हे आहे काय सगळेच्या सगळे इलेक्शनाच्याच कामी लागेल का. पण ऍटलीस्ट कोणत्या ना कोणत्या म्हणजे हे करून एक्झाम्स घेता आली असती. पण इथे पण त्यांनी एक्झामसाठी डिले केलेला आहे. कारण जो महत्वाचा मुद्दा मी म्हणतोय, म्हणजे पगांपासून मी ते रिपीट करतो आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी इथे उचलून धरलेला आहे. त्यामुळे याची जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत पुढे काही सांगता येत नाही. त्यानंतर महत्वाचा शिक्षक भरती. आताच तुम्ही बघितलं असेल शिक्षक भरतीमध्ये जे इंटरव्ह्यू आणि नॉन इंटरव्ह्यू पोस्ट होते, नॉन इंटरव्ह्यू पोस्ट जे होते त्याची एक यादी लागलेली आहे. पण इंटरव्ह्यू जे पोस्ट होते त्याची अजूनही यादी लागलेली नाही आहे. आता ती कधी लागणार, काय लागणार याबद्दल काहीच क्लॅरिटी देता येत नाही. कारण इलेक्शनचे वारे असल्यामुळे थोडासा यातही डिले होणार आहे. पण आपली जे नॉन इंटरव्ह्यू वाले पोस्ट होते त्याची यादी लागलेली आहे. त्यानंतर पण शिक्षक भरती जे टीईटीच्या मार्फत होणार होती त्याबद्दल पण अजूनही काही क्लॅरिटी दिलेली नाही आहे. जलसंपदा झाला, आपला पुरवठा विभाग झाला, याचाही अजूनपर्यंत त्यांनी निकाल लावलेला नाही आहे. झेडपीच्या ग्रामसेवकच्या परीक्षा झालेल्या नाही आहेत. ऑलरेडी याच्या जाहिराती दिलेल्या होत्या. पण गॉड नोस असं म्हणावं लागेल की ह्या इतक्या साऱ्या एक्झाम आहे. बघा म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 7, 8, 9 एक्झाम्स बद्दल इथे बोललेलो. ठीक आहे. काही एक्झाम्सचा मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगितलं, पण काही एक्झाम्स अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. ह्या कधी होणार, एक्झॅक्टली काय होणार याबद्दल आपल्याला काहीच क्लॅरिटी नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, खचून न जाता, मला माहिती आहे की ज्यांचं एज वाढून राहिलेलं आहे त्यांना थोडंसं टेन्शन वाटत असेल की यार ह्या एक्झाम आपल्या हातच्या होत्या आणि ह्याही आता डिले होत चाललेल्या आहे आणि आपलं वय वाढत चाललेलं आहे. पण डेफिनेटली तुम्ही आपला अभ्यास तसाच सुरू ठेवा. कधी ना कधी ही एक्झाम होईलच. त्यात आपल्याला कसं ना कसं करून क्वालिफाय करायचंच आहे आणि आपल्याला कोणती तरी एक छानशी अशी पोस्ट घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, खचून नका जाऊ, गंभीर राहा, हेच मी म्हणेल. ठीक आहे. पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल किंवा तुम्हाला जर क्लासेस बद्दल विचारायचं असेल किंवा तुम्हाला जर फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची असेल किंवा सबस्क्रिप्शन परचेस करायचं असेल तर मला या नंबरवर तुम्ही आवर्जून कॉल करा किंवा मेसेज टाका. मी तुमच्या कॉलचा किंवा मेसेजचा नक्कीच प्रतिसाद देईल विद्यार्थी मित्रांनो. तर चला भेटूया आपण पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओ सह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग.